नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। आपण काल 2022 इयत्ता 5वी स्कॉलरशिपची जी प्रश्नपत्रिका आहे, ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते आपण सोडवत होतो। 25 प्रश्न आपण सोडवलेले आहेत। आज आपण त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत। मित्रांनो, हे सर्व प्रश्न सोडवण्याचं कारण एकच आहे की 9 फेब्रुवारीला आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आपली तयारी, आपली रिव्हिजन व्हावी हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही प्रश्नपत्रिका तयार करत असते आणि त्यांचा पॅटर्न जो आहे तर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत त्या स्वरूपाचे प्रश्न ते विचारत असतात। म्हणून आपण एक रिव्हिजन म्हणून ते प्रश्न पाहणार आहोत। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 2022 चे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात। काल आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत, 50 प्रश्नापर्यंत आलेलो आहोत। आज आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे। 51वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या पद्धतीचा जो प्रश्न आहे तर लेखी स्वरूपामध्ये भूमितीमध्ये विचारला जातो। सोपा प्रश्न असतो एकदम। पहा, आपल्याला ते विधान फक्त व्यवस्थित वाचायचं आणि ठरवायचं आहे। काय पहा, कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते। कोणत्याही संख्येला म्हणजे एक फक्त विचार करा, समजा ह्या 5ला आपण जर शून्याने गुणलं तर त्यांनी सांगितलं गुणाकार तीच संख्या येते म्हणजे 5 येते। बरोबर आहे का? नाही। तर आपल्याला इथं हे माहीत आहे की कोणत्याही संख्येला शून्याने जर गुणलं तर त्याचा गुणाकार जो आहे तो 0 येतो। आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये आपलं उत्तर जे विधान अयोग्य होतं ते सापडलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढचे विधानं सगळे जे आहेत ते योग्य असणार आहेत। आपली एक रिव्हिजन म्हणून आपण ते सर्व विधानं देखील काय करणार आहोत, वाचणार आहोत। काय विधान आहे पहा आणि व्यवस्थित लक्षात घ्यायचं, हे चुकीचं विधान आहे, ही पुढची योग्य विधानं आहेत। कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो। आत्ता चेक केले आपण। कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते। बरोबर आहे। कोणत्याही संख्येला जर समजा मी 5ला 1ने जर भागलं तर त्याचा जो भागाकार आहे तो तीच संख्या म्हणजे 5 येतो। हे विधान पण बरोबर आहे। कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो। म्हणजे मी जर 8ला 8ने जर भाग दिला तर 8 1 8, हे विधान देखील काय आहे, बरोबर आहे। तर हे विधान व्यवस्थित किंवा एखादी संख्या घेऊन तुम्ही सहज ते पटकन चेक करू शकता। त्यानंतर पुढचा 52 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया। काय प्रश्न आहे पहा 52 नंबरचा। 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती आहेत? पहा, 1 मिनिट। आता इथं आपल्याला असं सांगितलं की 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर आता आपल्याला पहा 6 अंक कुठे कुठे आहेत? तर आपल्याला माहीत आहे 6 6 16 26, बरोबर। या क्रमाने 96 पर्यंत ह्या 2 अंकी संख्या आहे। आता हा एक आपल्याला कट करावा लागेल कारण ही 1 अंकी संख्या आहे। मग 16 26 36 46 याप्रमाणे 96 पर्यंत गेलं तर आपण पहिल्यापासून जर काउंट केल्या तर ह्या एकूण 10 संख्या होतात। पण आपल्याला एकक स्थानची संख्या घ्यायची नाही आहे, म्हणून इथं काय झालं, हा जो 6 अंक आहेत हा 6 अंक किती वेळा आला? 9 वेळा आला। किती वेळा आला? 9 वेळा। आपल्या संख्या अजून संपलेल्या नाही आहेत। इथं लक्षात घ्या, जेव्हा तुमचा 61 62 याप्रमाणे येतात त्यावेळेला आपण इथं 69 पर्यंत म्हणजे दशक स्थानचा जो अंक आहे, आता पहा आपल्याला कोणता अंक मोजायचा आहे, 2 अंकी संख्या घ्यायचे आणि 6 हा अंक असलेल्या संख्या किती? मग 6 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत पहा बरं का। आता इथं एक 66 पण असणार आहे, जिथं एकक स्थानच्या वेळेला ही संख्या मोजली होती आपण। ठीक आहे, आपण ती मायनस करूया। म्हणजे ह्या 6 दशक स्थानचा 6 6 6 6 तर हे 9 अंक म्हणजे हे 9 वेळा। पण यातून एक काय करणार आहे, कमी करणार आहे, म्हणजे इथं 8च वेळा। का? तर इथं एककच्या वेळेला आपण मोजलेला आहे, तो हा अंक मोजलेला आहे
आणि इथं दशक स्थानी म्हणजे 60च्या वेळेला इथं एक 6 आहे. मग किती वेळा झाला पहा, इथं 9 9 18 वेळा. 18 अशा संख्या आहेत, 18 अशा संख्या आहेत, 2 अंकी संख्या आहेत का त्या ठिकाणी काय होतंय 6 हा अंक येत आहे. ठीक आहे, इथं एवढं लक्षात घ्यायचं फक्त 66च्या वेळेला आपण मोजली होती म्हणजे नाही का, इथून आपण ह्या 10 म्हटलं, ही एक कट झाली, मग ह्या 9 मध्ये ही काउंट केली होती, मग ह्या 9 पण 9 नाही, इथला एक गेला 8च आहे का नाही, आणि पण इथला एक आला 60 मधला, हे 9 झाले, 9 9 18. म्हणजे याचप्रमाणे 6चं पण असं होईल, 7चं पण असं होईल, 8चं पण असंच होईल. ठीक आहे, माझ्या मते हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न प्रश्न काय पहा, 200च्या 10% मधून 10 वजा केल्यास किती उरतात? पहा, असे शेकडेवारीचे प्रश्न तर खूप सोपे आहेत. इथं पहा, साधी मांडणी 200च्या चे म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10% म्हणजे 10/100. याच्यामधून 10 वजा केल्यास, आता याच्यातून 10 वजा केल्यास किती उरतात? पहा आता किती उरतात. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, म्हणजे इथं राहिला 20. 20मधून 10 वजा केले 10 झालं. पटकन आपलं उत्तर आहे का 10? पहा, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 54. खालीलपैकी कोणती जोडी जोडमुळंही नाही व सहमुळंही नाही? पहा मित्रांनो, आपण रिव्हिजन घेतोय, तुमचा चांगला अभ्यास झालेला आहे, तुमचा स्कोर पण चांगला होणार आहे. शेवटचा टप्पा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. एक आपले 10-12 दिवस राहिलेले आहेत. जेवढा तुम्ही चांगला अभ्यास कराल, जेवढं रिव्हिजन समजून घ्याल, ह्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नावर, आता पहा पूर्ण प्रश्नपत्रिका पाहतोय म्हणजे सगळे प्रश्न आपल्याला काय होणार आहे, त्याच्यामुळं रिव्हिजन होऊन जाणार आहे. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक प्रकरणाकडे म्हणजे प्रत्येक प्रकरणाचा प्रश्न आपल्या समोर येणार आहे. त्या अनुषंगाने आपण सर्व व्यवस्थित माहिती पाहणार आहे. तुम्ही देखील काय करायचं आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. वाटलं तर व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा, आणि मग जे मी उत्तर सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. चला, आता इथं काय सांगितलं पहा, खालीलपैकी कोणती जोडी जोडमुळंही नाही आणि सहमुळंही नाही. आता ह्या 2 कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जोडमूळ म्हणजे काय आणि सहमूळ म्हणजे काय? तर जोडमूळ म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये 2चा फरक असतो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आपल्याला ज्या मूळ संख्या जर आपण पाहिल्या तर 2 3 5 7 11 13 अशा मूळ संख्या आहेत. आता इथं पहा, इथं ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तो 1चाच आहे. त्याच्यानंतर 3 आणि 5मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7मध्ये 2चा फरक आहे. 11 आणि 13मध्ये 2चा फरक आहे. त्याच्यानंतर 13च्या पुढची जर मूळ संख्या घेतली 13 17 19, आता 13 आणि 17मध्ये 2चा फरक नाही, मग ही जोडमूळ नाही. जोडून मूळ म्हणजे मध्ये फक्त एक संख्या, जोडून मूळ, जोडमूळ. मग जोडमूळ संख्या कोणत्या आहेत? आता इथं पहा बरं का, 71 आणि 73 जोडमूळ आहे. आता इथं तुम्हाला 100पर्यंत मूळ संख्या यायला पाहिजे, आणि मी वर्गात लेक्चर घेताना सगळ्या मूळ संख्या तुमच्याकडून तयार करून घेतलेल्या आहेत. आता 41 आणि 43 जोडमूळ संख्या यस आहे. 29 आणि 31 जोडमूळ संख्या आहे. जोडमूळ आहे, आणि जी जोडमूळ असते ती ॲटोमॅटिकली सहमूळ पण असते. आता सहमूळ म्हणजे काय? तर सहमूळ म्हणजे ज्या 2 मूळ संख्या घ्यायच्या आणि त्या मूळ संख्याला 1 जर सोडला तर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे दोघांनाही समान संख्येने भाग जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ इथं पहा, 82 जर घेतले तर इथं 82ला पण 2ने भाग जाईल, इथं 2ने भाग जाईल. मग ही सहमूळ नाही आणि सहमूळही नाही आणि मूळही नाही. म्हणजेच ह्या जोडमुळंही नाही आणि सहमुळंही नाही, अशी पहिली जोडी मिळाली आपल्याला 82 आणि 88. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न 55. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून, आता या पद्धतीने लिहिली. आता ही संख्या कोणती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजे त्याने डायरेक्ट लिहून टाकली 60,07,000 लिहिली. 1 2 1 2 आणि हे 7. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष.
लक्ष आणि दशलक्ष या पद्धतीने ही चुकीची संख्या लिहिली. त्याला लिहायची होते 6,07,000. म्हणजे इथं पहा हे असं लिहिलं तर तुम्हाला लिहायला पण सोपं होतं. हे पहा 6,00,000 हे मध्ये शून्य देऊन टाकायचे. म्हणजे किती द्यायचे आणि किती हा विचारत नाही. थोडंसं लिहिलं तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम सहज लिहिता येतं. मग हे अशी चुकून लिहिली तर त्याने उत्तर किती फरकाने चुकले तर यांचा फरक विचारला. मग 7मधून 7 गेले 0 0 0 0 0. आता इथं हातचा घ्यावा लागेल. इथं राहतील 5, इथं होतील 10. 10तून 6 गेले 4 आणि 5. तर उत्तर जे आहे पहा इथं काय झालं तर 54,00,000 आणि उत्तर त्याचं काय झालेलं आहे चुकलेलं आहे. आता इथं पहा 54 हे हजार आहेत. 54,00,000 त्याचं उत्तर चुकलेलं आहे. सोपे प्रश्न आहे. फक्त इथं एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशअब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म अंत्य मध्य जलाधी जलाधी शंकू अशोहिनी महाअशोहिनी. आता पुढच्यांचं आपल्याला स्थानाचं काही गरज नाही. आपल्याला कुठपर्यंत खर्वपर्यंत आलं तरी चालेल. लक्ष दशलक्ष त्याच्यानंतर कोटी दशकोटी अब्ज दशअब्ज आणि खर्व आणि निखर्व. मग खर्वपर्यंत आपल्याला कारण खर्व ही जी संख्या आहे या खर्ववर किती शून्य असतात लाखावर किती शून्य असतात असं प्रश्न विचारतात. मग 1,00,000 संख्येमध्ये 1,00,000 संख्येमध्ये एकावर किती शून्य आहेत तर 1,00,000 संख्येमध्ये एकावर 5 शून्य आहेत. हे पुढं 1,00,000 संख्येमध्ये एकावर 5 शून्य आहेत. त्याच्यानंतर 1 कोटीमध्ये एकावर 7 शून्य आहे. खर्वमध्ये 11 शून्य आहेत. या पद्धतीने ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे अपूर्णांकाचा. तर अपूर्णांकाचा देखील प्रश्न सोपा असतो. या ठिकाणी तुम्हाला छेद समान करायचा आहे. निश्चितच तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येईल. तर बेरीज वजाबाकी करताना आपण छेद समान करतो. मग आता इथं पहा 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8. तर या अपूर्णांकाचा आपल्याला छेद किती करता येईल तर या अपूर्णांकाचा आपल्याला छेद करता येईल 24. यांच्या लसावी इतका छेद समान करायचा असतो किंवा आपण त्याला म्हणतो तिघांच्या पाढ्यात असणारी जी संख्या आहे तेवढा छेद समान करायचा. मग तिघांच्या पाढ्यात कोणती आहे तर 4च्या पाढ्यात 4 × 24 6 × 24 आणि 8 × 24 आहे. तर 24 छेद समान करू. या ठिकाणी 6ने गुणलं या ठिकाणी 4ने गुणलं या ठिकाणी 3ने गुणलं 8 × 24. सर्वांचा छेद समान झाला 24. 6 × 24 6 × 24 8 × 24. ओके. मग इथं काय झालं अंश 6 × 3 6 × 18 अधिक 5 × 20 अधिक 5 × 15 यांची करायची आपल्याला बेरीज 18 20 आणि 15. मग आता 5 0 8 मग 8 आणि 5 13 1 हातचा आला 1 2 2 2 4 आणि 5 53/24. तर इथं उत्तर पहा 53/24 आहेत का तर इथं 53/24 दिसत नाही. इथं छेद 24 आणि इथं छेद 24 आहे आणि उत्तर जे आहे ते पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे. मग 24ने भाग देऊया. 24 दुने 48 24 दुने 48. मग 48 किती उरले 5 उरले छेद 24. मग 2.5/24. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 57 प्रश्न. काय 57 प्रश्न. 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल. आता इथे या ठिकाणी पहा 625 चौरस मीटर चौरसाकृती म्हणजे याचं क्षेत्रफळ दिलं 625. आता क्षेत्रफळ जर 625 असेल तर आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ कसं येतं बाजूचा वर्ग करून. बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. मग ही बाजू किती असेल बरं 625 म्हणजे इथं 25 याचं वर्गमूळ शोधायचं. 625चं वर्गमूळ किती आलं 25 म्हणजे 25 बाजू आहे त्याचा वर्ग झाला 625. इथं आपल्याला बाजू का गरजेची आहे कारण कुंपण घालायचं आहे म्हणजे आपल्याला या चौरसाची परिमिती माहीत असणं गरजेचं आहे. परिमिती कधी माहीत होईल आपल्याला बाजू माहीत असेल तर. बाजू 25 आहे 25 25 25 25 25 चौक 100 म्हणजे परिमिती झाली 100. परिमिती जी आहे ती झाली 100. आणि खर्च कसा आहे
50 रुपये प्रति मीटर प्रमाणे। मग गुणिले काय केलं आपण इथं 50 केलं। मग 1 2 3 1 2 3 शून्य दिले आणि 5 1 5 करून टाकलं। 5000 रुपये त्याला खर्च येईल आहे का 5000 रुपये? या ठिकाणी पहिलाच पर्याय 5000 आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया आपण 58वा। काय प्रश्न आहे पहा। प्रश्न तुमच्या समोर, एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किमी लांबीच्या रस्त्यावर 5 किमी अंतरावर याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरविले तर एकूण किती झाडे लावली जातील? एक लक्षात घ्या, हे दुतर्फा रोड आहे, समजून घ्या अगोदर। या पद्धतीचा प्रश्न कायम असतो, पुढे देखील तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल त्यावेळेला हा प्रश्न तुम्हाला दिसेल। हे 100 मीटरचा रस्ता आहे, 100 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 5 किलोमीटरला 1 झाड लावलं। मग संख्या ज्या वेळेला शोधायची असते त्यावेळेला भागिले 5 करायचं असतं, म्हणजे 5 1 5 5 2 10 आणि 0। आता इथं किती झाडे लावली जातील? 20। पण एक लक्षात घ्या, इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे। इथं जेव्हा पहा मी तुम्हाला जर म्हटलं हा 1 किलोमीटरचा रस्ता आहे, मग तुम्ही 5 वर 1 झाड लावणार 5 वर 1 झाड लावणार म्हणजे काय होणार? इथं पहा 5 किमीवर 1 झाड लावणार, हे 10 किमी समजा 10 किमीचा रोड आहे आणि 5 किमीवर 1 झाड लावणार। मग 5 किमीला इथे 1 झाड लावलं, मग इथं पहा आपण काय क्रिया करणार? 10 किलोमीटर आहे, 5 किलोमीटरला 1 झाड, 2च झाडं होतील, 5 2 10, 2 नाही होत। पण पहा कसं, इथं 1 झाड आणि इथं 1 झाड, हे 2 झाले, पण इथं 1 झाड होतं ना पहिलं। म्हणून या झाडे लावण्याच्या क्रियेमध्ये भाग तर द्यायचा आहे, 100 किमी हे घ्यायचं एकूण अंतर आणि एकूण अंतर भागिले किती अंतरावर झाड लावणारे आपण? 5 किलोमीटरवर 1 झाड लावणारे, मग 5 घ्यायचा, मग 20 भाग झाले। पण झाडं किती लागले जाणार? 20 अधिक 1 बरोबर 21। मग मला सांगा, इकडून लावले 21 झाडं आणि झाडं लावायचे दुतर्फा, इकडून पण 21 झाडं लावणार, 21 आणि 21 42 झाडं। ठीक आहे, पुढचं, संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे। त्या 100 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा येतील? आता या ठिकाणी पहा, हा एक याच पद्धतीचा प्रश्न आहे। इथं जसं भाग देऊन भाग देऊन +1 करायचा एका बाजूने असेल तर, आणि दोन्ही बाजूने असेल तर मग इथं +1 केला, इथला 1 ऑटोमॅटिक प्लस होणार। ठीक आहे, किंवा 20 आणि 20 40 आणि +2 करायचे, म्हणजे इथला +1 इथला 1 प्लस। पण मग हे नाही घ्यायचं, मग हे 20 आणि हे 20, पण ते केलं आहे आपण क्रिया। त्याप्रमाणेच इथं पण आहे। इथं काय होतं? क्रमांक मोजताना म्हणजे संख्या मोजताना काय होतं? तर संख्या मोजताना आता यांची वजाबाकी करायची। ह्या नोटा ज्या आहे 42,378 आणि 42,432, मग 42,432 हा मोठा क्रमांक वजा 42,378 हा लहान क्रमांक। नोटा कशा मोजायच्या? क्रमांक दिल्यावर नोटा कशा मोजायच्या? मोठा क्रमांक वजा लहान क्रमांक अधिक 1 करायचा। इथे देखील हे लक्षात घ्या या 2 गोष्टींमध्ये, म्हणजे चुकणार नाही तुमचं, कारण 1 ने उत्तर चुकतं। आता इथं ही वजाबाकी करूया। 12 मधून आता हातचा घेऊया, इथं 2 राहतील, 12 मधून 8 गेले, 8 आणि 4 12, परत हातचा घ्यावा लागेल, इथं 3 राहिले, इथं 12 झाले, 12तून 7 गेले, 7 आणि 5 12, 3 मधून गेला 0 0 0, इथं काय झालं 54, 54 + 1 करायला विसरायचं नाही। एकूण नोटा किती त्यांच्याकडं? 55 नोटा आहेत। पहा बरं का, ह्या क्रमांकापर्यंतच्या नोटा असलेल्या 100 रुपयाचं एक बंडल आहे, 100 रुपयाचं बंडल आहे। मग पहा, नोटा 55 बंडल 100चा गुणिले 100 करा, म्हणजे त्याच्याकडे आहेत 5,500 रुपये, गुणिले केलं 5,500 रुपये त्याच्याकडे। आणि 100 रुपयाच्या नोटांच्या ऐवजी त्यांना काय करायचं? आता 500 रुपयांच्या नोटा घ्यायच्या। मग आता 5,500 मध्ये 500च्या किती भाग होतील, किती नोटा येतील? मग इथं हे केलं, 0 गेलं, 5 1 5 5 1 5, किती नोटा येतील? 11 नोटा येतील, 11 5 55। मग नोटांची संख्या सांगायची आपल्याला, इथं किती आली नोटांची संख्या? 11। ओके, हे 60वा काय पहा, आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? आता एक थोडंसं हे 6.5 वगैरे
दीड, अडीच, मुलांना थोडासा गोंधळ होतो. तर एक मी थोडीशी तिथं तुम्हाला एक आयडिया अशी सांगेल की हा जो प्रश्न आहे 60 हवा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये इंग्लिशचा पण प्रश्न असतो. तर इंग्लिशचा प्रश्न काय करायचा ते पाहू शकता तुम्ही. पहा 60 प्रश्न इथं पहा. इंग्लिशचा प्रश्न पाहिल्यानंतर ज्या मुलांना थोडं सव्वा वगैरे कन्फ्युज होतं 9,500 आणि इथं 7,250 डायरेक्ट आकडे दिलेले आहेत. काही अडचण विषय नाही. म्हणजे ज्यांना समजा थोडीफार काही अडचण येत असेल त्यांच्यासाठी मी म्हटलं, पण शक्यतो नको यायला. बरोबर. तर पहा काय प्रश्न आहे आपण तो पण व्यवस्थित समजून घेऊया. तिथेला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च आला. मग 9,500 म्हणजे 9,500 व 7,500 मग 7,250 7,500 आहे की नाही. 7,250 खर्च आला. एकूण खर्च किती आला त्याला 0, 5, 6, 7 आणि 9, 7, 16 16,750. म्हणजेच आपण काय म्हणतो आता 17 येणार आहे पुढं आणि हे 750 आले का पुढचा अंक घ्यायचा. तर 16 आहे तर पाहुणे 17,000 पाहुणे 17,000. पुढचा प्रश्न 61वा काय शेजारील घड्याळात किती वाजले आहेत. आता एकदम सोपा प्रश्न आहे हा. पहा छोटा काटा इथं 9 वर आहे आणि हा काटा 12 वर आहे. तर किती वाजले आहेत 9 वाजले आहेत. संपला विषय. सोपा प्रश्न एकदम सहज कमी वेळात त्याला वेळ नाही घालवायचा जास्त. बरोबर. तर पुढचा प्रश्न 62वा काय विचारलं पहा. 62 प्रश्नामध्ये काय विचारलंय खालील आकृतीत प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौसेमी असल्यास आकृतीची परिमिती किती. मग आता पहा याची 1 चौरस सेमी जर क्षेत्रफळ असेल तर याची बाजू पण किती असणार आहे 1. मग आता पहा याची 1 आता मग हे आपल्याला परिमिती म्हणजे कडेची लांबी मोजायची. पहा बरं का आता हे 1 वाले किती होतात इथं सुरू करू 1 2 3 4 5 6 7 8 कडेचे बरं का 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 किती झालं 22 चौरस सेमी 22 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने एकदम सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्या समोर या पद्धतीचे प्रश्न येतील. काळजी करू नका. मार्क चांगले तुम्हाला मिळवता येतील. आता इथं गुणाकार आहे 435 गुणिले इथं समथिंग आकडा आहे काहीतरी. जर मी इथं 0 घेतला तर इथं 0 येईन शेवटी. बरोबर का नाही. पण इथं 0 येईन पण काय होईन हा गुणाकार येईन 4,350 येईन. इथं तर 5 आहे नाही मग हा 0 नाही. मग आता एक लक्षात घ्या इथं जर समजा आता मी हा जो अंक आहे ना पहा इथं मी असं म्हणतो 435 गुणिले आता इथं समजा आपल्याला काय घ्यायचं 2 घेऊन पाहूया. मग 5 दुने 10 5 दुने 10 0 येतोय का आला. आता यांना येतोय का 1 घेतल्यावर 5 1 5 इथं 0 मग 1 घेतला इथं 1 घेतला तर 5 येतोय म्हणजे हा फेल झाला. इथं 3 घेतलं 3 5 15 5च येतोय म्हणजे हा फेल झाला. उत्तर कोणतं झालं आपलं. या पद्धतीने तुम्ही फास्टली ते चेक करू शकता. पुढचा प्रश्न 64वा इकबालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयांना विकली. तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला. मग आता इथं काय करायला लागेल आपल्याला पहिल्यांदा हे 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल त्याने खरेदी केली. ओके 25,000 इथले झाले. त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी हे दुरुस्तीचे खर्च जे आहेत ते यामध्ये काउंट करायचे असतात. मूळ जे रक्कम आहे त्याच्यामध्ये मिळवायचे असतात 8,500. ओके रंग दिलाय परत त्यांनी 2,500 रंग दिला खर्च केला. ती गाडी 38ला विकली. चला एवढे त्याच्या खिशातून गेले. आपण त्याला खरेदी किमतीमध्ये ते काउंट करायचे असतात. मग एकूण खर्च किती झाला 0 0 5 आणि 5 10 1 हातचा आला 8 आणि 2 10 10 आणि 5 15 आणि 1 16 1 हातचा आला 36,000 त्याचा एकूण खर्च झाला किंवा त्याच्या खिशातून गेले. नफा कधी होतो खिशात आपल्या खिशातून गेले त्याच्यापेक्षा जास्त आलं तर नफा होतो. आलेत का जास्त 38,500 आलेत जास्त नफाच झाला. मग काय 38,500 वजा 36,000 जर वजा केले तर ही वजाबाकी अशी होईल पहा 5 6 2 उरले 0 त्याला 2,500 रुपये काय झालेला आहे नफा झालेला आहे. आहे का उत्तर 2,500.
या पद्धतीने. चला पुढचा प्रश्न परत एकदा भूमितीवर लेखी स्वरूपाचा प्रश्न आपल्यासमोर परत एकदा आलेला आहे. काय प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. मग आता परत एकदा विधान वाचायचं आपल्याला. चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 180 असते. अचूक म्हटलं बरं का, तर हे चुकीचं विधान आहे. चौरसाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 असते. हे लक्षात घ्या. 180 कोणाची असते, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. चौकोनाच्या 360 असते. म्हणजे हे चुकीचं विधान आहे. मग आपल्याला अचूक म्हणजे बरोबर विधान विचारलं, यातलं कोणतं आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. काटकोन म्हणजे 90 अंश. आपण तर आत्ता पाहिले किती असते, 180. काटकोन म्हणजे हे पण चुकीचं विधान आहे. काटकोन म्हणजे 90 अंश म्हणायचे त्यांना. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. याला 3 आहे, 3 दुणे 6 आहे का, याला नाही, चूक विधान. म्हणजे त्याचा अर्थ शेवटचं विधान बरोबर आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. मग 360च्या निम्मी 180 आहे का, 18 दुणे 36, 36च्या निम्मी 18 म्हणजे 360च्या निम्मी 180. येस, करेक्ट विधान आपल्याला सापडलेलं आहे. पुढील विधान पाहूया आपण आता. आता इथं तुलना आहे बरं का. ही एक तुलना एक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. इथं अपूर्णांकाची तुलना. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. एक नेहमी लक्षात घ्या, मोठी संख्येची तुलना करताना पॉईंटच्या जर संख्या असतील ना तर त्या आहे ना क्रमाने लिहायच्या. म्हणजे इथं पहा 0. मी पहा बरं का, तुलना सांगतो तुम्हाला. 0.91, 0.899, त्याच्यानंतर 0.090 आणि 0.900. आता एक लक्षात घ्यायचं, हे 91 म्हणून आणि हे 900 म्हणून लहान असं म्हणायचं नाही. तुलना करताना सगळे पॉईंट एकाखाली एक येतील असे मांडायचे आणि आता तुलना करायची. 000 ओके. आपल्याला कोणती विचारली, मोठी. मग जिथं मोठा आकडा दिसेल ना आपल्याला ती मोठी. आता इथं पहा, ही 9, हे 8 लहान आहे, चला कट झाला. इथं 0 कट झाला. ही तुलना करतोय बरं का आपण, आता ही तुलना करतोय. मग आता यामध्ये आपल्याला इथं 9 आहे, 8 लहान आहे, 0 लहान आहे, कट झाला. 0 सगळ्यात लहान म्हणजे इथं लहान मिळाली आपल्याला. लहान नव्हती लागत, मोठी लागते. 9 हे जिथं समान झाले. आता त्याच्या पुढे जाऊया. मग हे 2 समान आहे ना, आता इथपर्यंत समानता झाली. ही 1 आणि इथं 0, 1 मोठा आला तर सगळ्यात मोठी संख्या कोणती पहा, 0.91. या पद्धतीने तुम्ही तुलना करायची आहे. आणि हे फक्त मांडायला सांगितलं मी तुम्हाला. इथंच पाहिजे 000 ओके. 9, 8 लहान, इथं लहान, इथं 9. त्याच्या पुढं हा 1 आहे, ह्या दोघांचीच राहिली होती. हा 1 आहे, इथं 0 आहे, लहान. संपलं उत्तर. या पद्धतीने परीक्षेनुसार आपल्याला वेगाने पण जाता येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. आदर्श विद्यालयाने ₹47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला. आता काय केलं पहा, आदर्श विद्यालयाने ही रक्कम 47,989 आणि 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. मग मदत निधी किती गोळा झाला ही टोटल मारावी लागेल आपल्याला. तर 9 3 12 एक हातचा आला, 9 9 म्हणजे हा एक हातचा, 9 9 18 एक हातचा आला, 9 4 म्हणजे हे 9 1 10 4 14 एक हातचा आला, 8 8 16 इकडे गेला पहा. बेरीज थोडी अशी क्रिया करायची वेगाने होण्यासाठी. 8 8 16 एक हाताला 5 म्हणजे 56,482 रुपये हे काय केले त्यांनी गोळा केले. काय केले, गोळा केल्यानंतर 50,042 ही घरगुती वस्तूसाठी त्यांनी वापरला. मग आता पहा, यातून 56,482 आणि 50,042 रुपये हा खर्च केला त्यांनी. इथं खर्च केला म्हणजे वजा होणार याच्यातून. मग इथं आला 0, इथं आला 4, इथं आला 4, इथं आला 6, इथं आला 0. मग हे खर्च झाल्यावर त्यांच्याकडे उरले 6,440 रुपये. पण काय केलं, व उरलेली रक्कम, हे इथं उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला, 6,440. तर आपलं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळतं आहे.
चला पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. आता यातलं अचूक विधान 25% म्हणजे इथं पाहिजे नव्हतं 25/100 म्हणजे हे चूक विधान आहे. त्याच्यानंतर इथं दुसरा पर्याय पहा 50% बरोबर 20चा म्हणजे तुम्हाला सांगितलं गुणिले 5% म्हणजे 5/100. मग आता इथं पहा इथं 0 गेला 0 गेला 2 1 2 पंचे 10 आणि 5 1 5 एक उत्तर आलं. इथं 4 आहे म्हणजे हे पण चुकीचं दिलं आहे त्यांनी. 50चा म्हणजे गुणिले 50%. 50चा 50 मग पहा 50चा 50% मांडलं 50चा 50%. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला किती आलं 5 5 25. इथं 2.5 दिलं चुकीचं दिलं हे पण गेलं. आता हेच बरोबर असन वेळ कमी असन तर कारण 3 चेक केलेत वेळ गेलेला आहे उत्तर लिहायचं आणि पुढं जायचं. पण वेळ जर असेल तर तुम्ही लिहू शकता. पहा 0.68 हेच तुम्ही पहा पॉईंट नंतर 2 अंक आहे पॉईंट काढून टाका आणि 2 0 घ्या. चला यालाच आपण 100 असला का काय म्हणतो 68% झालं बरोबर. चला पुढचं उदाहरण तुमच्या समोर 69. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती. वर्तुळाकार मैदान आहे त्याचा व्यास विचारला आहे आणि त्याची त्रिज्या किती आहे 7.6 आहे. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास म्हणजे आपण डायमीटर म्हणतो. डायमीटर किती असते त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 2 r असते. त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला 7.6. मग 7.6 गुणिले 2 करा दुप्पट 2 r माहिती आहे आपल्याला. मग आता इथं गुणाकार 6 दुने 12 1 हातचा आला 7 दुने 14 आणि 1 15. पॉईंटचा गुणाकार जो आहे तो पॉईंटचा विचार न करता गुणाकार करायचा आणि प्रश्नामध्ये पॉईंट नंतर 1 अंक उत्तरात पण 1 अंक द्या. 15.2 म्हणजे 7 दुने 14 लगेच लक्षात येतं 15.2 पाहिजे 15.2 ओके. 15.2 मीटर हा त्या मैदानाचा व्यास असणार आहे. प्रश्न पुढचा 70. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल. गुणाकार. मग एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर मग 2.25 मीटर कसे लिहिणार आपण. आता परत एकदा आता ह्या मीटरमध्ये आहे मग 2.25 मीटर म्हणजे 2.25 हे झालं 2.25 मीटर. 2.50 म्हणजे 2.5 मीटर. 2.75 म्हणजे 2.25 मीटर. मग 2.25 हे एका शर्टसाठी लागतं तर 5 शर्ट शिवायचे गुणिले 5 करा. मग 5 5 25 2 हातचे आले 5 दुने 10 आणि 2 12 1 हातचा आला 5 दुने 10 आणि 1 11 आणि पॉईंट नंतर आताच गुणाकार सांगितला पॉईंटचा व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्नामध्ये पॉईंट नंतर जर 2 अंक असतील तर उत्तरामध्ये देखील इथं पाहायचं एकूण 2च अंक आहे तर उत्तरात देखील 2 अंक द्यायचे आहेत. म्हणजे 11.25 याला म्हणतो आपण 11.25 आहे का इथं 11.25 तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न कोणता 71 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो पाहूया आपण. काय प्रश्न आहे. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. 36च्या विभाजकांची संख्या म्हणजे 36ला कोणी भाग जातो विभाजक म्हणतात त्यांना. 1ने जातो 2ने जातो 3ने जातो 4ने जातो 5ने नाही जात 6 7 36 7ने नाही जात 8 चौक 32 नाही जात 9ने जातो 9 चौक 36 10ने नाही 12ने जातो 12 त्रिक 36 13 14 15 16 17 18 दुने 36 आणि 36 भाग जाणार 1 2 3 4 5 6 7 8 9 विभाजकांचे आहे आणि आपल्याला 24च्या एकूण विभाजकांची संख्या. मग 24ला कोणी भाग जातो 1ने 2ने 3ने त्याच्यानंतर 3ने भाग जातो 4ने 6ने 8ने त्याच्यानंतर 12ने आणि 24ने बरोबर. मग आता पहा किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 इथं 8 आहे आणि इथं 9 आहे. कितीने जास्त आहे
1ने जास्त आहे. संपला विषय. 75,95,9535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? आता पहा बरं का, इथं म्हणजे जर समजा तुमचा गोंधळ होत असेल तर मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे याप्रमाणे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. आता इथं काय सांगितलं? 75 लक्ष, म्हणजे इथं पहा हे लक्ष, 75 लक्ष, 9,000. मग आता इथं हजाराच्या घरात 9,535, 535. ओके. मग आता याच्या पुढची संख्या कोणती येणार आहे? मग 75 लक्ष 9,536. 75 लक्ष, आता तसं पण सांगता येतं आपल्याला, 75 लक्ष 9,536 ही क्रमाने येणारी संख्या. 75 लक्ष, इथं पहा संख्या आहे आपल्याकडे, शून्य नाही दिसत हिच्यात आपल्याला. इथं 75 लक्ष, इथं पहा 75 लक्ष 9,534 नाही, 75 लक्ष 9,536. ह्याच्यात काय होतं? चुकवलं जातं. मग थोडंसं इथं मांडलं तर चुकण्याचं प्रमाण हे काय होऊन जाईल? पूर्णपणे कमी होऊन जाईल. म्हणजे परफेक्ट आपलं ते बरोबर येईल, पण क्रिया थोड्याशा वेगाने करावं लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गावर लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली गेली आहे? पहा प्रश्न व्यवस्थित पहा. वृक्ष संवर्धन कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. एकूण झाडं किती लावली? 8,000. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोलाला लावली. मग किती झाडं लावली? त्यापैकी 40% झाडं अमरावती अकोल्याला लावली. 40% अमरावती अकोल्याला लावली. आणि म्हणजे त्याचा अर्थ काय झालं? 40% याला लावली, म्हणजे राहिले किती? 60%. मग 60% कोणाला लावली? अमरावती यवतमाळला लावली. मग अमरावती यवतमाळला किती झाडे लावली? मग त्याला 60% लावली. मग याचे 60% काढा, डायरेक्ट उत्तर. वजाबाकी करायची गरज नाही. मग 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 8 × 48 आणि 2 0. मग किती उत्तर आलं? 4,800. काय केलं आपण? त्यांनी दिलं आपल्याला अमरावतीनं अकोल्यात दिलं, म्हणजे अकोल्याचं दिलं. अकोल्याला 40% आहे, म्हणजे त्याचा अर्थ यवतमाळला किती आहे? 60% आहे. मग 8,000चे 60% काढून टाकले आपण, बरोबर. 4,800 झाडं आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर हा सर्वात सोपा प्रश्न आहे पहा. हक्काने याचा एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. व्यवस्थित जो आहे इथं प्रमाण दिलेलं असतं ते पाहायचं पहिल्यांदा. काय प्रमाणे? इथं एक चित्र बरोबर 100 घरं आहे. म्हणजे पहा बरं काय, हे एक चित्र म्हणजे 100 घरं आहे. 100 घरं, 100 घरं, हे 200 घरं आहेत. त्याच्यानंतर हे 200 घरं इथं लक्षात ठेवा. 100, 100, 200, 300, 400 घरं आहे. वाटलं तर असं मांडून घ्या, एकही मार्क जाऊ द्यायचा नाही याचा. मग प्रश्न काय विचारलं पहा बरं का. आता चित्ररूप माहितीच्या आधारे खालील उत्तरे द्या. एका खेड्यातील काही घरामध्ये काही दिलेल्या रंगाची रेशन कार्ड आहे. रेशन कार्डचा रंग पांढरा, पिवळा, केशरी. मग पांढरा रंग आहे, घरांची संख्या 200, पिवळा रंग असणारी घरं 200 आहेत आणि केशरी रंग असणारं घरं 400 आहेत. ओके. काय प्रश्न आहे पाहूया आता. पहिला प्रश्न आता डायरेक्ट आपला पुढं जातो आहे, काय अडचण नाही. इथं पहा, केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती? आता एक मिनटं, इथं ही घरं होती ना, हे लिहू पण आपण आकडे लिहिलेत ना, इथं लगेच उत्तर आपल्याला इथं. हां, तर इथं पहा, हा आहे पांढरा 200, त्याच्यानंतर पिवळा पण 200 आहे आणि केशरी किती आहे? 400. केशरी ठीक आहे. आता चला, म्हणजे आता आपल्याला डायरेक्ट उत्तर इथं पहा. केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? केशरीची किती येतं? 400. कुठं आहे? 400. बाकी ते सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही किती आहे? 200. हां, पुढं ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येपेक्षा किती पट आहेत? मग हे 200 आहेत, ह्या दोघांच्या किती पट आहेत? मग हे दोघं मिळून पिवळे आणि केशरी 400, 500, 600.
600 हे पांढऱ्याच्या किती पट आहे? पट म्हणजे भागाकार करावं लागेल. 2 शून्य गेले, बेत्रिक 6, 3 पट आहे. कुठं आहे 3 पट? इथं पहा 3 पट आहे. इथं पहा बरं का 3 आणि 1/3 पट आहे. नेमकं कोणाची पट सांगायची? पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही. मग आता पहा पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही म्हणजे बरोबर पिवळे व रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? तर किती पट आहे म्हणजे आता पहा बरं का पिवळे ते किती आहे? 600 आणि किती पट आहे? याच्या x पट आहे. मग हे इकडे येतील. हे असं असतं. हे 2 शून्य गेले, 1/3 हे उत्तर येईल. म्हणजे फक्त लगेच घाईघाईत असं मांडलं 3 मिळालं, पण 3 काय 1/3. मग पांढरे किती पट आहे? पांढरे रेशन कार्डची संख्या किती पट आहे? मग ही म्हणलं ना मी. म्हणजे इथं पहा बरं का काय करायचं. परत एकदा पहा पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या मग ती किती आहे? 200. मग बरोबर पुढं काय लिहायचं? घरांची संख्या ही मग इथं बरोबर लिहायचं. पिवळे व केशरी रेशन कार्ड मग हे किती झाले आपले? 600 आणि किती पट आहे? x पट आहे. असं मांडायचं. मग चुकणार नाही. पहा हे गुणिले इकडं भागिले होतील. मग 200 भागिले आणि हे आपल्याला x म्हणजे पट मिळून जाईल. 2 बेन बेत्रिक 6, 1/3. हे हिला कधीच विसरायचं नाही. ही म्हणजे बरोबरचं चिन्ह असतं. उत्तर चुकणार नाही तुमचं कधीच. ओके, हा झाला आपला 75वा प्रश्न. म्हणजे इथं 2 प्रश्न आहे. हे जे प्रश्न आहेत हक्काने ते मार्क्स आपल्याला मिळायलाच पाहिजे. तर 2022चे जे PYQ होते ते आपण सर्व पाहिलेले आहे. याच्या अगोदर ज्या मुलांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्याचा जो पहिला भाग आहे तो पहा. त्याच्यानंतर हे पहा. या पद्धतीने आपण सोप्या भाषेमध्ये सगळा सराव घेतलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितच तो तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि यूट्यूब चॅनल जे आहे त्याला लाईक करा. कारण याच्यानंतरचे जे असे व्हिडिओ येतील ते तुम्हाला डायरेक्ट त्याचं नोटिफिकेशन देखील मिळत जाईल. धन्यवाद.